नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या व्हिडिओमध्ये दुसरी टाईप त्याची पाहणार आहोत. सेकंड टाईप कॅपिटल बी ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. पॅसिव्ह आहे म्हणजे नक्की काय? अकार्यक्षम, अक्रियाशील, त्याला काय म्हणतात? ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. यामध्ये फर्स्ट पॉइंट, इन धिस इम्युनिटी रेडीमेड अँटीबॉडीज आर रिसिव्ड by the body cells, that is body cells do not take any active part in the production of immunity. म्हणजेच ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटीमध्ये काय होत असतं तर ह्या इम्युनिटीमध्ये रेडीमेड अँटीबॉडीज रिसिव्ह केले जातात बॉडीत असणाऱ्या बॉडी सेल्स मार्फत. याचं कारण काय आहे तर ह्या ज्या बॉडी सेल्स असतात आपल्या बॉडीमधल्या ह्या ॲक्टिव्ह पार्ट घेऊ शकत नाहीत. कशामध्ये? प्रोडक्शन ऑफ इम्युनिटी. म्हणजेच इम्युनिटी स्वतःहून प्रॉडक्ट करत नाहीत. म्हणून काय करावं लागतं? रेडीमेड अँटीबॉडीज रिसिव्ह करावं लागतात. कोणत्या सेलला? तर बॉडी सेल्सला. म्हणजेच फर्स्ट पॉइंट, इन धिस इम्युनिटी रेडीमेड अँटीबॉडीज आर रिसिव्ड बाय द बॉडी सेल्स, दॅट इज बॉडी सेल्स डू नॉट टेक एनी ॲक्टिव्ह पार्ट इन द प्रोडक्शन ऑफ इम्युनिटी. म्हणजेच ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटीमध्ये बॉडीमधल्या ज्या बॉडी सेल्स आहेत त्या रेडीमेड अँटीबॉडीज रिसिव्ह करतात. ह्याचं कारण काय? एकमेव कारण तर त्या ॲक्टिव्ह पार्ट म्हणजे स्वतः क्रियाशील नसतात. कशासाठी? प्रोडक्शन ऑफ इम्युनिटी. म्हणजेच इम्युनिटीचं प्रोडक्शन करण्यासाठी स्वतः त्या कार्यक्षम नसतात. म्हणून रेडीमेड अँटीबॉडीज घ्याव्या लागतात. नेक्स्ट, इट इज डिवायडेड इंटू टू टाइप्स सच ॲज. मग त्यामध्ये ही जी ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी आहे ही दोन टाईपमध्ये डिवाइड झालेली आहे. त्यामध्ये फर्स्ट नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी अँड सेकंड आर्टिफिशियल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. म्हणजे जसे मगाशी ॲक्टिव्ह इम्युनिटीच्या दोन टाईप होत्या तसेच पॅसिव्ह इम्युनिटीच्या सुद्धा दोन टाईप आहेत. म्हणजेच इट इज डिवायडेड इंटू two types such as first natural acquired passive immunity and second artificial acquired passive immunity. आता ह्यामध्ये फर्स्ट नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी म्हणजे ही अकार्यक्षम इम्युनिटी आहे, ॲक्वायर्ड इम्युनिटी, पण ती कसली आहे? नॅचरल, नैसर्गिकरित्या आलेली अकार्यक्षम असणारी ॲक्वायर्ड इम्युनिटी. मग त्यामध्ये फर्स्ट पॉइंट, बिफोर बर्थ maternal antibodies are passed from mother to fetus through placenta. म्हणजेच प्रत्येकाचा जन्म होण्यापूर्वी मॅटर्नल अँटीबॉडीज म्हणजेच मदरमध्ये असणाऱ्या अँटीबॉडीज ह्या पास होतात. कुठून कुठंपर्यंत? मदरपासून त्या फिटसपर्यंत. फिटस तुम्हाला माहीत आहे गर्भ कुठं वाढत असतो? युटेरसमध्ये. म्हणजेच ते युटेरसमध्ये वाढत असणाऱ्या गर्भापर्यंत ह्या काय केल्या जातात? पास केल्या जातात अँटीबॉडीज. कशामार्फत पास होतात? ह्या प्लॅसेंटा मार्फत. प्लॅसेंटा म्हणजेच मराठीत नाळ म्हणतात, नाळ. म्हणजेच फर्स्ट पॉइंट, बिफोर बर्थ मॅटर्नल अँटीबॉडीज म्हणजेच मदरमध्ये तयार असणाऱ्या अँटीबॉडीज आर पास्ड फ्रॉम मदर टू फिटस, आईकडून त्या गर्भापर्यंत पोच केल्या जातात थ्रू प्लॅसेंटा. त्या कशामार्फत पोचवतात? तर एक मध्ये नाळ असते, नलिका, म्हणजेच प्लॅसेंटा, नाळ. सेकंड, आफ्टर बर्थ अँटीबॉडीज आर ट्रान्सफर्ड फ्रॉम मदर टू इन्फंट थ्रू कोलोस्ट्रम, दॅट इज येलोविश फ्लुइड सिक्रेटेड बाय मदर ड्युरिंग इनिशियल डेज ऑफ लॅक्टेशन. म्हणजेच त्यामध्ये सेकंड पॉइंटमध्ये काय सांगितलेलं आहे? आफ्टर बर्थ, बिफोर बर्थ आपण पाहिलं, आता आफ्टर बर्थ म्हणजे जन्म झाल्यानंतर अँटीबॉडीज आर ट्रान्सफर्ड. इथं सुद्धा अँटीबॉडीज काय होत असतात? ट्रान्सफर. कुठून कुठंपर्यंत? मदर टू इन्फंट. बिफोर बर्थ कुठं आहे? मदर टू फिटस, गर्भापर्यंत, आईकडून. आणि इथं काय म्हटलेलं आहे? मदर टू इन्फंट. इन्फंटचा अर्थ काय रे मुलांनो? इन्फंट म्हणजे नवजात शिशु. म्हणजेच आईकडून नवजात शिशूपर्यंत अँटीबॉडीज ट्रान्सफर होतात. कधी? आफ्टर बर्थ. पण त्याचा मार्ग कोणता असतो? मागाशी जसा प्लॅसेंटा आहे तसं इथं काय
कशातून जातात ते अँटीबॉडीज? कोलोस्ट्रम, थ्रू कोलोस्ट्रम. कोलोस्ट्रम म्हणजेच जे पहिलं जे दूध असतं ते, डिलिव्हरी झाल्यानंतरचे जे दूध असतं ते कोलोस्ट्रम. दॅट इज, ते कसलं असतं बघा, येलोविश फ्लुइड, म्हणजे पिवळसर असा तो फ्लुइड असतो. सिक्रेटेड बाय मदर ड्युरिंग इनिशियल डेज ऑफ लॅक्टेशन. म्हणजेच लॅक्टेशन, ज्यावेळी डिलिव्हरी होते आणि ते लहान मूल काय करत असतं, पीत असतं, त्या काळात सुरुवातीच्या दिवसामध्ये हा कोलोस्ट्रम नावाचा जो दुधातलाच प्रकार, थोडक्यात त्याला येलोविश फ्लुइड म्हणतात, तो काय करत असतं, ते लहान मूल पीत असतं आणि पीत असतानाच त्यामधून ती मदर काय ट्रान्सफर करत असते, अँटीबॉडीज. म्हणजे सेकंड पॉइंटमध्ये काय सांगितलेलं आहे, आफ्टर बर्थ अँटीबॉडीज आर ट्रान्सफर्ड फ्रॉम मदर टू इन्फंट थ्रू colostrum, that is yellowish fluid secreted by mother during initial days of lactation. आणि आता थर्ड पॉइंट, इन colostrum abundant antibodies, that is IgA, immunoglobulins A नावाचा, are present and it protect infant. मग तो जो कोलोस्ट्रम आहे, कोलोस्ट्रम येलोविश फ्लुइड आहे, येलोविश फ्लुइड आहे, तो येलोविश फ्लुइड अबंडंट अँटीबॉडीज त्यामध्ये असतात. अबंडंट मीन्स मराठी मिनिंग पुष्कळ, भरपूर प्रमाणात काय असतात, अँटीबॉडीज. कोणत्या नावाच्या त्या असतात, IgA नावाच्या, इम्युनोग्लोब्युलिन ए, आर प्रेझेंट, तिथं प्रेझेंट असतात. अँड इट प्रोटेक्ट इन्फंट, आणि ते इन्फंटला म्हणजेच नवजात शिशूला प्रोटेक्ट करण्याचं काम करतं. परत एकदा पाहूया. फर्स्ट, नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी, हा पहिला प्रकार, नैसर्गिक असणारी पण अकार्यक्षम असणारी ॲक्वायर्ड इम्युनिटी. त्यामध्ये फर्स्ट पॉइंट, बिफोर बर्थ मॅटर्नल अँटीबॉडीज आर पास्ड फ्रॉम मदर टू फिटस थ्रू प्लासेंटा. म्हणजे यामध्ये दोन सांगितलेले आहेत, एक बिफोर बर्थ आणि दुसरं आफ्टर बर्थ. मग बिफोर बर्थ मॅटर्नल अँटीबॉडीज म्हणजे मदरमध्ये असणाऱ्या अँटीबॉडीज ह्या पास होतात कुठून कुठंपर्यंत, मदरपासून फिटसपर्यंत. फिटस कुठं असतो, युटेरसमध्ये, गर्भाशयात गर्भ असतो. पण त्या पास होण्याचं काम किंवा पास करण्याचं काम कोण करतं, प्लॅसेंटा करत असतो, नाळ. म्हणजेच फर्स्ट पॉइंट, बिफोर बर्थ maternal antibodies are passed from mother to fetus through placenta. and second point, after birth, आत्ता बघितलं ते बिफोर बर्थ, जन्मापूर्वी. आता जन्म झाल्यानंतर, आफ्टर बर्थ अँटीबॉडीज आर ट्रान्सफर्ड फ्रॉम मदर टू इन्फंट थ्रू कोलोस्ट्रम, दॅट इज येलोइश फ्लुइड सिक्रेटेड बाय मदर ड्युरिंग इनिशियल डेज ऑफ लॅक्टेशन. म्हणजेच त्यामध्ये मुलाचा जन्म झाल्यानंतर त्या ज्या अँटीबॉडीज असतात, मदरपासून त्या इन्फंटपर्यंत, नवजात शिशूपर्यंत कोण कॅरी करण्याचं काम करतं, तर कोलोस्ट्रम. कोलोस्ट्रम म्हणजेच सुरुवातीचं असणारं येलोविश फ्लुइड किंवा पिवळसर दूध. सिक्रेटेड बाय, कुणी सिक्रेट केलेलं असतं, तर मदरनं. कधी, इनिशियल डेज ऑफ लॅक्टेशन, ते लहान मूल सुरुवातीला जे पीत असतं त्या सुरुवातीच्या दिवसामध्ये. थर्ड, इन कोलोस्ट्रम अबंडंट अँटीबॉडीज कोणत्या असतात, IgA, इम्युनोग्लोब्युलिन ए, आर प्रेझेंट अँड इट प्रोटेक्ट इन्फंट. मग कोलोस्ट्रममध्ये भरपूर प्रमाणात अँटीबॉडीज असतात. त्या कोणत्या अँटीबॉडीज असतात, तर IgA नावाच्या अँटीबॉडीज. आणि त्यांचं काम काय असतं, तर इट प्रोटेक्ट इन्फंट. आता याच्यावरचा एक MCQ आपण पाहूया, पुढच्या पानावर आहे हा MCQ पहा. त्यामध्ये महत्वाचा असणारा MCQ, विच ऑफ द फॉलोइंग इम्युनोग्लोब्युलिन्स डज कॉन्स्टिट्यूट द लार्जेस्ट पर्सेंटेज इन ह्युमन मिल्क. ह्युमन मिल्क आत्ताच सांगितलंय, काय म्हणायचं त्याला, कोलोस्ट्रम, जे मदरमध्ये असतं ते. त्यामध्ये जास्तीत जास्त पर्सेंटेज कोणत्या इम्युनोग्लोब्युलिनचा असतं, असा MCQ आलेला आहे. मग परत एकदा प्रश्न पहा,
Which of the following immunoglobulins does constitute the largest percentage in human milk? म्हणजेच आईच्या दुधात कोलोस्ट्रममध्ये जास्तीत जास्त पर्सेंटेज कोणत्या इम्युनोग्लोबिलिनचं असतं? मग त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह आहेत ए IgA, बी IgG, सी IgD आणि डी IgM. IgIg मीन्स काय तर इम्युनोग्लोबिलिन्स म्हणजेच इम्युनोग्लोबिलिन ए, इम्युनोग्लोबिलिन जी, इम्युनोग्लोबिलिन डी आणि इम्युनोग्लोबिलिन यम. पण लक्षात ठेवा, डोक्यात आत्ताच फिट करून ठेवा, IgA इम्युनोग्लोबिलिन ए प्रेझेंट इन कोलोस्ट्रम ऑफ मदर. मदरचं जे कोलोस्ट्रम आहे दॅट इज मिल्क, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पर्सेंटेज IgAचं असतं. असा MCQ बऱ्याच वेळा आलेला आहे. मग यामध्ये आता सेकंड टाईप, आर्टिफिशियल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. आर्टिफिशियल कृत्रिमरित्या, पॅसिव्ह अकार्यक्षम असणारी ॲक्वायर्ड इम्युनिटी. म्हणजेच त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, इट इज डेव्हलप्ड बाय इंजेक्टिंग प्रिव्हियसली प्रिपेअर्ड अँटीबॉडीज युजिंग सेरम फ्रॉम ह्युमन्स ऑर ॲनिमल्स. म्हणजेच त्यामध्ये ही जी आर्टिफिशियल कृत्रिमरित्या ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी जी आहे डेव्हलप कधी होत असते, इंजेक्टिंग प्रिव्हियसली प्रिपेअर्ड अँटीबॉडीज, पूर्वीच तयार करून ठेवलेल्या असतात अँटीबॉडीज, ते काय वापरून युजिंग सेरम. कोणाचा सेरम वापरला जातो, ह्युमन्स किंवा ॲनिमलचा. तो ह्युमन्स किंवा ॲनिमलचा सेरम वापरून पूर्वीच तयार काय करतात तर अँटीबॉडीज प्रिपेअर करून ठेवतात आणि त्या फक्त इंजेक्ट करायच्या असतात ह्युमन बॉडीमध्ये. त्याच्यानंतरच जी तयार होते इम्युनिटी ती कोणती असते, आर्टिफिशियल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. म्हणजेच फर्स्ट पॉईंट, इट इज डेव्हलप्ड बाय इंजेक्टिंग प्रिव्हियसली प्रिपेअर्ड अँटीबॉडीज युजिंग सिरम फ्रॉम ह्युमन्स ऑर ॲनिमल्स. मग त्यामध्ये एक चांगलं एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल, antibodies obtained from hyperimmunized horses are injected to humans against rabies pathogens and it is short-lived immunity. एक्झाम्पल यामध्ये काय घेतलेलं आहे तर अँटीबॉडीज मिळवल्या जातात, ऑप्टेन केल्या जातात. कुणापासून, हायपर इम्युनाइज्ड हॉर्सेसपासून. हायपर इम्युनाइज्ड हॉर्सेस म्हणजेच जे खास अँटीबॉडीज तयार करण्यासाठी संरक्षित असणारे, चांगले स्ट्रॉंग असणारे हॉर्स घोडे, त्यांच्यामधून त्या अँटीबॉडीज मिळवल्या जातात. अँड इंजेक्टेड टू ह्युमन्स, आणि ह्युमन्समध्ये इंजेक्ट केल्या जातात. पण त्या कधी इंजेक्ट करतात, अगेन्स्ट रेबीज पॅथोजेन्स. रेबीज पॅथोजेन्स तुम्हाला माहीत आहे, रोगजंतू रेबीज नावाचा, ज्यावेळी माणसाला कुत्रं चावतं, डॉग बाईट, त्याच्यानंतर ह्या अँटीबॉडीज काय केल्या जातात, इंजेक्ट केल्या जातात. कोणामध्ये, ह्युमनमध्ये. त्या कुठून मिळवलेल्या असतात, हायपर इम्युनाइज्ड हॉर्सेसमधून. अँड इट इज शॉर्ट लाईव्ड इम्युनिटी. आणि ही जी इम्युनिटी असते ती तात्पुरत्या स्वरूपाची असणारी इम्युनिटी असते, थोड्या कालावधीसाठी असणारी इम्युनिटी असते. म्हणजे सेकंड पॉईंट एक्झाम्पल काय आहे, अँटीबॉडीज ऑब्टेन फ्रॉम hyperimmunized horses are injected to humans against rabies pathogens and it is short-lived immunity. परत एकदा सेकंड इम्युनिटी पाहूया, आर्टिफिशियल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. म्हणजेच त्यामध्ये कृत्रिम असणारी पॅसिव्ह इम्युनिटी. फर्स्ट पॉईंट, इट इज डेव्हलप्ड बाय इंजेक्टिंग प्रिव्हियसली प्रिपेअर्ड अँटीबॉडीज युजिंग सेरम फ्रॉम humans or animals. And second point, example, antibodies obtained from hyperimmunized horses are injected to humans against rabies pathogens and it is short-lived immunity. इथपर्यंत पूर्णपणे दोन्ही टाईप झाल्या, इनेट इम्युनिटी, ॲक्वायर्ड इम्युनिटी. धन्यवाद.